श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। करुणी साष्टांग दंडवत अतिनम्र श्रद्धायुक्त हात जोडुनी पुसत प्रसन्न चित्त रायाचे। राजाचे चित्त प्रसन्न झाले आणि त्याने त्यास साष्टांग दंडवत घालून अतिनम्रतेने भक्तिपूर्वक हात जोडून प्रश्न केला। अपूर्व बुद्धी हे स्वामी तुमचे ठाई देखो आम्ही, जेन लभे यम नियमी कर्म धर्मी आचरता। यदू म्हणाला, स्वामी महाराज, धर्म कर्म आचरून किंवा यमनियम करूनही जे प्राप्त होत नाही ते मला तुमच्यामध्ये दिसत आहे। दिसतोसी सर्वार्थी कुशळ, परी काही न करुनी निश्चळ, अकर्तात्मबोधे तू केवळ, जैसे बाळ अहेतुक। तू बाला ऐसा वर्तसी, परी बाल बुद्धी नाही तुझपासी, सर्वज्ञ सर्वथा होसी, ऐसे आम्हासी दिसतसे। तुम्ही सर्व कर्मात कुशल तर दिसता, पण काही न करता स्वस्थ आहात। बालक जसे अहेतुक असते तसे तुम्ही आत्मज्ञानाने अकृतकत्व संपादिलेले दिसते। तुम्ही मुलासारखे वागता, पण तुमची बुद्धी मात्र मुलासारखी नाही। तुम्ही सर्वथा सर्वज्ञ आहात असेच मला वाटते। येवोनिया या लोकासी, पावोनिया नरदेहासी, सार्थकता तुझ्यासी आणि का पाशी न देखो। या मृत्यूलोकी येऊन दुसरे कोणीही तुमच्यासारखे नरदेहाचे सार्थक्य केलेले मी पाहिले नाही। प्रायशा ये लोकी लोक, धर्म अर्थ काम कामुक, येची विखी ज्ञान देख, आवश्यक करिताती। मृत्यूलोकात प्रायः सर्व लोक धर्म अर्थ काम यांचीच इच्छा करणारे असतात, म्हणून त्याविषयींचेच ज्ञान ते अवश्य मिळवितात। आम्ही स्वधर्म करीतो म्हणती, स्नान संध्येची कीर्ती मिरविती, शेवटी गायत्रीचे फळ देती, अर्थप्राप्ती लागोनी। आम्ही स्वधर्म पाळतो म्हणतात, स्नान संध्येची प्रौढी मिरवतात आणि शेवटी द्रव्य प्राप्तीसाठी गायत्रीचे फल देऊन टाकतात। वेदोक्त आम्ही करीतो याग, संस्थापितो वेद मार्ग, शेखितो करीती जीविका योग, स्वर्ग भोग वांछिती। आम्ही वेदोक्त यज्ञ करतो, वेदमार्ग स्थापन करतो असे म्हणून शेवटी त्याला उपजीविकेचे साधन बनवतात आणि स्वर्ग भोगांची इच्छा करतात। एक म्हणती आम्ही स्वकर्मक, कुशमृत्तिका नाशिती उदक, समयी आलिया याचक, इवलीसी भीक न घालिती। कोणी म्हणतात की आम्ही कर्मठ आहोत आणि ते दर्भ माती आणि उदक यांचा व्यर्थ व्यय करतात, पण त्यावेळेला एखादा याचक जर दारात आला तर त्याला एवढीशी भिक्षाही घालीत नाहीत। दांभिक वाढवावया स्फीती, वैष्णव दीक्षा अवलंबिती, देवपूजा इळफळीत दाविती, शंख लाविती दोहाती। दांभिक लोक आपला लौकिक वाढविण्यासाठी वैष्णव दीक्षा घेतात, घवघवीत देवपूजा करून दाखवतात आणि 2 हातांनी शंख ध्वनी करतात। आयुष्यदानी पुण्यपुरुष, आम्ही चिकित्सक अहिंस, स्थावर जंगम जीव अशेष,
मारुनिया यश मिरविती. आयुष्य वाढविणारे पुण्यपुरुष आपल्याला वैद्य आणि अहिंसक म्हणवितात, परंतु स्थावर जंगम जीवांची निःशेष हिंसा करून यशाची प्रौढी मिरवितात. यश वाढवावया कारण, तुळा पुरुष करीती दान. देहो मूत्रविष्ठे परिपूर्ण, धन त्या समान जोखिती. आपले यश वाढावे म्हणून कोणी तुळा पुरुष दान देतात आणि मलमूत्रयुक्त असलेल्या देहाची धनाबरोबर तुलना करून दोहोंची योग्यता सारखी ठरवितात. परी परमार्थाची चाडा, कोणी वेचिना कवडा. भूल कैशी पडली मूढा, स्वार्थ रोकडा विसरले. परंतु परमार्थासाठी कोणी एक कवडीही खर्च करीत नाही. मूढ लोकांना कशी भुरळ पडते पहा, ते खऱ्या स्वार्थाला विसरतात. पूर्वी अदृष्टी नाही प्राप्ती, ते श्रीकामा उपास्ती करीती. श्रियचा स्वामी श्रीपती, त्या ते न भजती अभाग्य. त्यांच्या नशिबी द्रव्ययोग नसूनही ते लक्ष्मीसाठी उपासना करतात, पण लक्ष्मीचा स्वामी जो श्रीपती त्याला ते अभागी भजत नाहीत. लक्ष्मी विश्वगुरु हरीची पत्नी, ती ते जो तो राखे अभिलाषोनी. नेदिती हरीची हरी लागोनी, त्या ते पत्नी हरी पचवी. विश्वाचा गुरु श्रीहरी, त्याची पत्नी लक्ष्मी, त्या लक्ष्मीचाच जो तो अभिलाष धरतो आणि हरीची पत्नी त्याची त्यालाच देत नाहीत. रोग त्यागे आयुष्य मागती, या लागी सविता उपासिती. देहो नश्वर हे नाठवे चित्ती, पडली भ्रांती निजपदा. म्हणून तो त्यांना नरकात टाकतो. रोगांचा नाश होऊन आयुष्य वाढावे म्हणून ते सूर्याची उपासना करतात, पण देहच मुळी नश्वर आहे याचे त्यांना स्मरणही नसते. त्यांना आत्मस्वरूपाची भ्रांती पडलेली असते. एवं आयुष्य यश श्रीकामी, समस्त भजता देखो आम्ही. परी नवल केले तुआ स्वामी, परब्रह्मी निजबोधू. याप्रमाणे आयुष्य यश आणि द्रव्य यांच्यासाठी लोक देवाला भजत असलेले आम्ही पाहतो, परंतु हे स्वामी राया, तू परब्रह्म स्वरूपात आणि आत्मबोधात निमग्न होऊन केवढे आश्चर्य करून दाखवलेस. विषय बळ अलोलिक, मिथ्या भ्रमे भ्रमले लोक. ज्ञान साधने साधोनी देख, विषय सुख वांछिती. विषयांची शक्ती काही विलक्षण आहे, त्या मिथ्या भ्रमाला लोक भाळले आहेत. ज्ञान साधने जमवून ते विषय सुख इच्छितात. वेदांत वार्तिक वाक्स्फूर्ती, अद्वैत ब्रह्म प्रतिपादिती. शेखी पोटासाठी विकिती, नवल किती सांगावे. वेदांत वार्तिक इत्यादी वाक्स्फूर्तीला ते अद्वैत ब्रह्माचे प्रतिपादन करतात आणि शेवटी त्याच ज्ञानाची पोटासाठी विक्री करतात. हे केवढे आश्चर्य. एक म्हणविती योग ज्ञानी, वायुधारणा दाविती जनी. टाळी लावूनी बैसती ध्यानी, जीविका मनी विषयांची. कोणी योगज्ञानी म्हणवितात आणि लोकांना वायू निरोध करून दाखवतात. कोणी ध्यान धरून बसतात पण मनात मात्र विषयांचे चिंतन करीत असतात. ऐसे विविदिशा लोक, साधने साधूनी झाले मूर्ख. तुआ केले जी अलोलिक, आत्मसुख साधिले. असे अनेक जिज्ञासू नाना प्रकारची साधने साधून मूर्ख बनतात. तुम्ही मात्र अलौकिक खरे, तुम्ही आत्मसुखच संपादन केलेत. ऐसे स्वामी अवधूता, तुआ तृणप्राय केले जीविता.
तुच्छ करोनी लोका समस्ता निजात्महिता मीनलासी. याप्रमाणे हे अवधूत स्वामी, तुम्ही जीवित तृणप्राय करून टाकलेत. सर्व लोकांना तुच्छ करून स्वतः आत्महितामध्येच रमला आहात. निजानंदे निवालासी, अंतरी शीतळ झालासी. ऐसे दिसता हे आम्हासी, उपलक्षणेसी परियेसी. आत्मानंदाने तृप्त होऊन हृदयात शांत आहात असे आम्हाला दिसते. त्याची लक्षणे ऐका. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.